विद्यार्थ्यांनो सप्रे नमस्कार। आज आहे 16 ऑक्टोबर। आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आज आपल्याला बघायच्या आहेत। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अवश्य चॅनलला सबस्क्राइब करा आणि डेली सकाळी 7 वाजता येणारा व्हिडिओ बघायचा आहे। तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, त्यांच्या आकर्षक आणि दूरदर्शी काव्य लेखनासाठी 2025चा साहित्यातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर तो देण्यात आला आहे लास्लो कॅस्नहोकाई यांना। लक्षात घ्या, हे त्यांच्या सघन सर्वनाशकारी गद्य आणि तात्विक खोलीसाठी ओळखले जातात, ज्यांना अनेकदा सर्वनाशाचे लेखक म्हणून संबोधले जाते। सेंटन टँगो, द मेलॅन्कोली ऑफ रेझिस्टन्स आणि बॅरन वेकहाइम्स होमकमिंग सारख्या त्यांच्या कलाकृती अराजकता आणि निराशा प्रतिबिंबित करणाऱ्या लांब संमोहन वाक्यांसाठी ओळखले जातात। तरीही विनाशामध्ये सौंदर्य आणि सहनशीलता त्यांच्या लेखनातून शोधले जाते। तर लक्षात घ्या, याकरिता त्यांना नोबेल पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला आहे। हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। पुढील प्रश्न, भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यांच्या सेंट्रल बँक डिजिटल करन्सीसाठी नाविन्यपूर्ण उत्पादनांची चाचणी घेण्यासाठी कोणता उपक्रम सुरू केला? तर तो सुरू केला आहे किरकोळ सँडबॉक्स। लक्षात घ्या, सँडबॉक्स उपक्रमामुळे फिनटेक कंपन्यांना नियंत्रित वातावरणात नवीन डिजिटल पेमेंट सोल्युशनची चाचणी आणि तैनात करण्याची परवानगी मिळते। 1 डिसेंबर 2022 रोजी सुरू झालेल्या ई-रुपी रिटेल पायलट प्रकल्पाचा विस्तार आता नाविन्य आणि विकासाला चालना देण्यासाठी सँडबॉक्स फ्रेमवर्कसह केला जाईल। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचे जे हेडक्वार्टर आहे ते आहे मुंबई या ठिकाणी। पुढील प्रश्न, ब्लॅकस्टोनच्या इंडिया क्रेडिट प्लॅटफॉर्मच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे अपूर्वा शाह यांची। अपूर्वा शाह यांना 26 वर्षाहून अधिक काळ वित्त क्षेत्रात अनुभव आहे, ज्यामध्ये ड्यूश बँक, सिटी ग्रुप आणि DSP मेरिल लिंचमधील भूमिकांचा समावेश आहे। ते ब्लॅकस्टोन क्रेडिट अँड इन्शुरन्स व्हर्टिकल अंतर्गत भारतातील ब्लॅकस्टोनच्या क्रेडिट प्रयत्नांचे नेतृत्व करतील, जे $484 अब्ज मालमत्तेचे व्यवस्थापन करते। यानंतर पुढील प्रश्न, जगन्नाथ मंदिराच्या दुर्मिळ नोंदी जतन करण्यासाठी ओडिसा सरकार स्थापन करत असलेल्या डिजिटल ग्रंथालयाचे नाव काय? तर ते आहे ज्ञान यज्ञ मंडप। लक्षात घ्या, पुरी येथील जगन्नाथ मंदिराजवळील जुन्या रघुनंदन ग्रंथालयाच्या जागेवर हे डिजिटल ग्रंथालय बांधले जाईल। ज्ञान यज्ञ मंडप मदला पंजी आणि ताडपत्री हस्तलिखिते यांसारखे पवित्र दस्तऐवज भक्त आणि संशोधकांसाठी डिजिटल पद्धतीने उपलब्ध करून देईल। ओडिसाचे कायदा मंत्री पृथ्वीराज हरिचंदन यांनी या उपक्रमाची घोषणा केली आणि श्री जगन्नाथ मंदिर प्रशासन द्वारे प्रशासित केले जाईल। यानंतर पुढील प्रश्न, कोरलेल्या मानवी चेहऱ्यासह 12,000 वर्ष जुना T आकाराचा स्तंभ कोठे सापडला? तर लक्षात घ्या, हा कोठे सापडला आहे? तर हे जे ऑप्शन आहे ते चुकीचे आहे। तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कराहंतेपे या ठिकाणी हे सापडण्यात आलं आहे। लक्षात घ्या, हा स्तंभ T आकाराच्या स्तंभावर कोरलेल्या मानवी चेहऱ्याचे पहिले ज्ञात उदाहरण आहे, ज्यामुळे नवपाषाणकालीन प्रतिकात्मकता आणि स्वप्रतिनिधित्वात महत्त्वपूर्ण अंतर्दृष्टी मिळते। ऑक्टोबर 2025मध्ये जाहीर झालेला हा शोध सध्या सुरू असलेल्या ताश टेम्पलर प्रकल्पाचा एक भाग आहे, जो स्थायी जीवन आध्यात्मिक पद्धतीच्या उदयाचा शोध घेतो। यानंतर पुढील प्रश्न, HSBC इंडियाने त्यांच्या इनोव्हेशन बँकिंग उपक्रमाद्वारे स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी किती भांडवल वाटप केले? तर ते केले आहे $1 अब्ज। लक्षात घ्या, $1 अब्ज निधीचा उद्देश भारतीय स्टार्टअप्सना त्यांच्या विकासाच्या प्रवासात सुरुवातीपासून शेवटच्या टप्प्यापर्यंत इक्विटी कमी न करता पाठिंबा देणे आहे। HSBC इंडियाचे इनोव्हेशन बँकिंग संस्थापक आणि गुंतवणूकदारांना त्यांच्या व्यवसायांवर अधिक नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यावर देखील लक्ष केंद्रित करते। बँकेकडे आधीच व्हेंचर कॅपिटल आणि प्रायव्हेट इक्विटी फंडांना वित्तपुरवठा करण्यासाठी लक्षणीय वाटप आहे आणि इनोव्हेशन बँकिंगसह ही ऑफर वाढवण्याचे उद्दिष्ट आहे। यानंतर पुढील प्रश्न, इंडिया मोबाईल काँग्रेस 2025मध्ये सॅटकॉम समिटचे उद्घाटन कोणी केले? तर ते केले आहे ज्योतिरादित्य M सिंधिया। लक्षात घ्या, सॅटकॉम शिखर परिषदेत सार्वत्रिक कनेक्टिव्हिटीसाठी अंतराळ नेटवर्कचे महत्त्व आणि जागतिक उपग्रह संप्रेषण क्रांतीमध्ये भारताची भूमिका यावर लक्ष केंद्रित केले गेले। सिंधिया यांनी भारताच्या सॅटकॉम बाजारपेठेच्या वाढीवर प्रकाश टाकला, जी 2033पर्यंत $14.8 अब्ज पोहोचण्याचा अंदाज आहे। या क्षेत्राच्या आर्थिक आणि धोरणात्मक क्षमतेवर या ठिकाणी भर देण्यात आला।
पुढील प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणत्या विभागाला गुणवत्ता नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी औषधे आणि सिरपच्या निर्मितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत? योग्य उत्तर आहे अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन. लक्षात घ्या, तपासणी दरम्यान भेसळयुक्त किंवा बनावट औषधे आढळल्यास औषध निरीक्षकांना आता प्रथम माहिती अहवाल दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. राज्य अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन आयुक्त डॉक्टर रोशन जेकब यांनी हे निर्देश जारी केले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, बायोमासपासून ग्रीन हायड्रोजनच्या उत्पादनासाठी पायलट प्रात्यक्षिक प्रकल्प स्थापन करण्यासाठी कोणत्या 2 संस्थांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? तर ती केली आहे पंजाब ऊर्जा विकास संस्था आणि भारतीय विज्ञान संस्था. या प्रकल्पात भाताच्या गवतापासून ग्रीन हायड्रोजन तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल, जेणेकरून गवत जाळण्यावर नियंत्रण मिळवता येईल आणि हवेची गुणवत्ता सुधारेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांसाठी नवीन उत्पादनाचे स्रोत निर्माण होतील आणि हरित ऊर्जा क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. यानंतर पुढील प्रश्न, भारतात कोणते 2 मंत्रालय संयुक्तपणे तंबाखूमुक्त युवा मोहीम 3.0 सुरू करत आहेत? योग्य उत्तर आहे शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. या 60 दिवसांच्या राष्ट्रीय मोहिमेचे उद्दिष्ट मुलांना आणि तरुणांना तंबाखू सेवन रोखण्यासाठी शिक्षित करणे आणि सक्षम करणे आणि सोडू इच्छिणाऱ्यांना पाठिंबा देणे आहे. या मोहिमेचा उद्देश शाळा आणि उच्च शिक्षण संस्थांमध्ये आरोग्य आणि निरोगीपणाची संस्कृती वाढवणे आहे. यानंतर तुमच्यासाठी होमवर्क, ब्लॅकस्टोनच्या इंडिया क्रेडिट प्लॅटफॉर्मच्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर ऑप्शन आपल्या स्क्रीनवर आहेत. आजचा व्हिडिओ जर काळजीपूर्वक बघितला असेल तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला यायलाच हवं. प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे. जर तुम्हाला करंट अफेअर अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून हवे असेल तर हा QR कोड आजच स्कॅन करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.